अनेक गोष्टींचं उल्लंघन झाल्यामुळे आपली प्रोहिबिशन ऍक्ट प्रमाणे कारवाई चालू आहे। आतापर्यंत आपल्याला स्मॉल क्वांटिटी गांजाची सापडलेली आहे। तर सुनील ठिगळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सुनील, सध्याचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच वृषाली, ज्या पद्धतीने आपण पाहिले की पुणे जिल्ह्यातील तुळापूर या ठिकाणी ही जी पार्टी आहे, ही पार्टी खरं तर आयोजन केलं होतं। मात्र पोलिसांना ज्या पद्धतीने पोलिसांना माहिती मिळाली की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आवाजामध्ये खरं तर या ठिकाणी पार्टी सुरू आहे, त्या परिसरामध्ये अनेक 100पेक्षा जास्त तरुण तरुणी या पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मद्यधुंद अवस्थेमध्ये आहेत। त्यानंतर पोलिसांनी या परिसरामध्ये छापा टाकला। जवळजवळ 100पेक्षा जास्त पोलिसांनी या संपूर्ण बंगल्याला वेढा टाकला। रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारामध्ये या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकल्यानंतर 100पेक्षा जास्त तरुण तरुणी यांना या परिसरातून खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते। सध्या या ठिकाणी पाहतो की मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन असेल, त्याचबरोबर पोलीस असतील, यांनी खरं तर या ठिकाणी सध्या तपास सुरू असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कारण की या पार्टीमध्ये मद्य वापरलंय, त्यासोबत तंबाखूजन्य पदार्थ कोणते वापरलेत, गांजा वापरलाय, अफू वापरलाय किंवा अंमली पदार्थ कोणते वापरलेत का, याचा तपास सध्या पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस या ठिकाणी तपासामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकंदरीत या परिसरामध्ये या पार्टीचं आयोजन कोणी केलं होतं याचा सुद्धा शोध सध्या पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र या परिसरामध्ये हा बंगला कोणाचा होता, या बंगल्यामध्ये या पार्टीचं आयोजन का केलं होतं याचाही सध्या तपास पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते। आज दिवसभरामध्ये संपूर्ण ही तपासाची प्रक्रिया आहे ती सध्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। वृषाली, नक्कीच धन्यवाद सुनील, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। इकडे पुण्याच्या आळंदीच्या मरकळ रेव पार्टीमधील तरुणांना ससून रुग्णालयामध्ये आणलं गेलेलं आहे आणि तरुणांची ससून रुग्णालयामध्ये चाचणी होणार आहे। रेव पार्टीमध्ये ड्रग्सचा वापर झाला का याची तपासणी केली जाणार आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। घरगुती सिलेंडर 29 रुपयांनी महागलेले आहे। मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचे दर 941 रुपये 50 पैशांवर पोहोचले। 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। आजपासून नवे दर लागू झाले। घरगुती सिलेंडर तब्बल 29 रुपयांनी महागलाय। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 महिन्यात सिलेंडरच्या किमतीमध्ये दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। केंद्र सरकारनं सर्वसामान्य जनतेला आणखीन एक झटका दिलाय। मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर आता 941 रुपये 50 पैशांना मिळणार आहे। आजपासून नवे दर लागू झाले। पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये झालेल्या दरवाढीनंतर आता 14.2 किलोच्या सिलेंडरवर दरवाढ करण्यात आली आहे। सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा दरवाढ झाली आहे। यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे। एकदा महत्त्वाच्या शहरातील घरगुती सिलेंडरचे दर जाणून घेऊया। मुंबईमध्ये जुने दर 912 रुपये 50 पैसे, आता नवे दर 941 रुपये 50 पैसे। दिल्लीमध्ये जुने दर 913 रुपये, नवे दर 942 रुपये। कोलकाता जुने दर 939 रुपये, नवे दर 968 रुपये। चेन्नई जुने दर 928 रुपये 50 पैसे, नवे दर 957 रुपये 50 पैसे। भोपाळ जुने दर 918 रुपये 50 पैसे, नवे दर 947 रुपये 50 पैसे। जयपूर जुने दर 916 रुपये 50 पैसे, नवे दर 945 रुपये 50 पैसे। रायपूर जुने दर 984 रुपये, नवे दर 1013 रुपये। यापूर्वी मार्चला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली होती। महागाईमुळे सामान्य आधीच मेटाकुटीला आलाय, त्यात सिलेंडर दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे। आगामी काळात घरगुती गॅस सिलेंडरचे भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते।